मिळते। एका बाजूला विचार केला तर विक्रम स्पोर्ट वडनवकर, तर दुसऱ्या बाजूला दिवा स्पोर्ट दिवा। चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। दिवा स्पोर्ट दिवा कमिटी आमच्या मागे नाही, आम्ही तुमच्या मागे, तुम्ही खेळाच्या मागे लागा। चला पटापट। कालच्या दिवसामधून आपण विचार केला तर खूप चांगली खेळी पाहायला मिळाली होती गावदेवी पिंपलघर या संघाची। तर गावदेवी पिंपलघर संघ आपण हे आले जी रिपोर्टिंग करायची आहे, कारण यानंतर लगेच आपल्याला खेळायचं आहे। नंदूजी पाटील साहेब पिंपलघर संघाचे एक चांगले खेळाडू आणि उपसरपंच, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। या व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत आहे। चला सलामीची जोडी पाठवायची आहे मैदानाच्या आतमध्ये। कालच्या दिवसामध्ये अंतिम सामना आपण पाहिला तर गोवे आणि पिंपलघर असे गाव बंधूमध्ये ती लढत पाहायला मिळाली होती, परंतु आपण पाहिलं अतिशय चुरशीमध्ये गावदेवी पिंपलघर या संघाने वर्चस्व गाठलं होतं। आणि आजच्या दिवसामधून पाहूया या दोन संघामध्ये द्वंद्व युद्ध, कोण विजय ठरेल आणि कोण मानकरी ठरेल। तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे। लगेच वेळ वाया न घालवता लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं आहे। आपण जर पाहिलं तर या पूर्ण ट्रॉफी ज्या पाहतोय, ज्या आकर्षक आपल्याला चषक दिसत आहेत, ते आपण जर पाहायला गेलं तर मॅन ऑफ द मॅच ज्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्वर्गीय भागीरथ कृष्ण पाटील यांच्या स्मरणार्थ त्यांचे पुत्र कुमार अतिश भागीरथ पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यानंतर एक गिफ्ट पॅम्पल दिले जाते। कालच्या दिवसामध्ये स्वीट बॉक्स पाहायला मिळाला होता ना, आज एक गिफ्ट हॅम्पल आहे। आपण पाहिलं तर सन्माननीय ज्ञानदेव पाटील, प्रल्हाद पाटील, मनोज पाटील आणि राजू पाटील यांच्या मदतीतून पाहायला मिळते। त्यानंतर आपण जर पाहिले तर मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज ज्या ज्या ट्रॉफी आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। माजी सरपंच सन्माननीय चिंतामण रामकृष्ण पाटील यांच्या माध्यमातून आणि सर्व दिवसामध्ये जो अतिउत्तम चांगला खेळ करेल त्यांच्यासाठी सुद्धा आपण पाहिलं एक कूलर आहे, की जो खेळाडू चांगला खेळ करेल त्याच्यासाठी कूलर सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब, माजी उपसरपंच दापोडे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। त्यानंतर आपण जर पाहिलं तर प्रथम आणि द्वितीय हे ज्या ट्रॉफी आहेत सन्माननीय कुंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून, तर तृतीय पारितोषिक जे आहे ते नितीन रामनाथ पाटील यांच्या माध्यमातून, चतुर्थ पारितोषिक अर्थात ट्रॉफी जे आहे ते माणिक तुकाराम पाटील यांच्याकडून, पाचवे पारितोषिक आहे ट्रॉफीज ते आपण जर पाहिलं तर संजय गोपीनाथ पाटील यांच्या माध्यमातून, आणि सहावे पारितोषिक आहे ते श्री सचिन भास्कर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि या स्पर्धेसाठी संपूर्ण जी चेंडूंची अर्थात त्याच्यामुळे हा खेळ होऊ शकत नाही ते आम्हाला दिलेला आहे। दापोडे गावचे माजी सरपंच सन्माननीय नंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेसाठी जेवढे लागतील तेवढे चेंडूंची व्यवस्था केलेली आहे। या सर्व मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय आणि आपण थोड्या वेळाने करूया खेळाला सुरुवात। या स्पर्धेमध्ये जर विचार केला सर्वाधिक धावा कुटण्याचा जो विक्रम आहे पिंपलघर या संघाच्या नावे आपल्याला पाहायला मिळते 65 धावांचं। आणि अधिकतम चांगली गोलंदाजी आपण जर पाहिली तर 3 गोलंदाजांनी आतापर्यंत केलेली आहे, तानाजी, भरत आणि प्रल्हाद नाईक। आणि कालच्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे वय वर्ष 65 आणि या खेळाडूने नाईक सर आपण पाहिलं तर बेस्ट प्लेयर दिवसातून तो किताब त्यांच्या नावे केला होता। तर आजच्या दिवसामध्ये कुठला प्लेयर हा किताब पटकावेल हे पाहण्यासारखे राहील। सन्माननीय नीलमजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून महेश काबूकर, भिरू आणि संपूर्ण आयोजन नियोजन याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्या आहेत। खूप खूप धन्यवाद या मान्यवरांचं। आपलेही या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। खेळाला होते सुरुवात पहिल्या चेंडूची फेकी, यावेळेस स्क्वेअर कट केलेला, क्या बात आहे, दमदार असरदार येतोय चौकार। पण पाहतोय
पहिल्या चेंडूवरती किरण याने हात खुले केलेले आहे. माहिती आहे समोर संघ जो आहे त्या तगडा आहे. या संघासमोर आपण जर टार्गेट दिलं तेच चांगलं होईल. यावेळेस अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. मॅचची वडील कळा शॉट थर्डमॅनच्या रिझन मध्ये चेंडू कलेक्ट केला जातोय. एक धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. आपण जर पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती महेश काबूकर यांना पाहतोय आणि त्यांच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला जाते. भिवंडी ग्रामीण 40+ विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य निलमजी नाईक साहेब यांच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा. त्याचबरोबर आपण पाहिलं तर हे आयोजन नियोजन याच्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर या मान्यवरांचं खूप खूप धन्यवाद आणि या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. निर्धावची सांगता होते की पाहते चौकार लागल्यानंतर सिंगल आणि आता डॉट. पुढील चेंडू यावेळेस खेळून काढलेला आहे ऑन साईडला. स्क्वेअर लेग रिजन मध्ये आपण पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. पैकी चांगली झालेली आहे. काय घडते पाहू या मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. यस ज्यावेळेस डीप मध्ये जातोय त्यावेळेस आपण जर पाहिलं ना तर 2 धावा घेण्याचा अवसर बनला जातोय. कारण ग्राउंड थोडंसं आपण पाहिलं तर मोठं आहे. गावदेवी पिंपलकर संघाचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. सर्व प्लेयरांचं हार्दिक हार्दिक पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. कालच्या दिवसामध्ये खरोखर उत्तम आणि अप्रतिम खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेस पाहू शकता आपण मोठा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न होता उदय यांच्या माध्यमातून, परंतु आपण पाहतोय की एकच धाव एकापेक्षा अधिक काही नाही. या एका धावेने धावसंख्या 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेला आहे. पिंपलगर संघासाठी हा ग्राउंड खूप लक्की आहे. यावेळेस उडवला साईडला चेंडू गॅप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. दुरून क्षेत्र घेईल तोपर्यंत चेंडू मात्र जाईल सीमा पार. अजून एक चौकार. या चौकाराच्या मदतीने आपण पाहिलं धावसंख्या धावफलकावरती 12 या अंकावरती जाऊन पोहोचते. आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला. कुठल्या प्रकारचा गडी बाद झाला नाहीये आणि किरण याने मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 2 चौकाराच्या सहाय्याने 9 धावांवरती वैयक्तिक खेळतोय. तर उदय मात्र आपण पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ केला आणि 3 धावांवरती खेळतोय. यावेळेस पाहूया स्ट्राईक वरती येतोय. मोठा फटका खेळला जाईल की स्ट्राईक देऊन किरण यांस सांगितलं जाईल, कानमंत्र दिले जाईल की बाबा तू खेळ. जितू येतो यावेळेस गोलंदाजी मार्क वरती. जितू धुमाले हा एक चांगला गोलंदाज आहे. चांगली चांगली गोलंदाजाचा भरणा आहे आपण जर पाहिलं आणि या संघाची प्रॅक्टिस ही तेवढी आहे. प्रॅक्टिस दरम्यान परफेक्ट असं म्हटलं जातं. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून येईल, परंतु आपण पाहतो की एकच धाव घेतली जाईल की ज्या अनुषंगाने किरण यांची फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली होत आहे त्या अनुषंगाने त्यांना मात्र स्ट्राईक दिली जाते. एक हुशारीचं काम मैदानाच्या आतमध्ये उदय मात्रे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न केला होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा हवं तसं बॅटला एक्झिक्यूट करता आलं नाही चेंडूला. इथं मात्र पाहिलं तर एकच धाव आणि एक ही जोडी आहे. ही जोडी खूप चांगली खेळते. आपण पाहिलं पहिल्या मॅच मध्ये सुद्धा जवळजवळ 36 धावांची पार्टनरशिप केली होती. आपण पाहतोय की जय हनुमान सरवली संघासमोर खेळत असताना किरण आणि उदय यांनी केली होती. त्या जोरावरती आपण पाहिलं तर एक मजबूत स्कोर सुद्धा उभा केला होता. आता ही इथं तसंच करावं लागेल, कारण समोर जी टीम आहे त्या टीमला तुम्ही 50-55 जरी धावा दिल्या तर त्या सेफ असतील हे सांगू शकत नाही. एवढा ताकदवार संघ आहे आणि अशा संघासमोर खेळत असताना तुम्हाला मोठा डोंगर जर उभा करायचा असेल तर एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. ती पार्टनरशिप येईल काही पाण्यासारखं राहील. यावेळेस उडवलाय पाहूया. मिस टाइम झालेला आहे. स्वतः गोलंदाज येतोय आणि फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात.
ब्रेक लावलेला आहे. रोशन येतो या पहिलेच फलंदाजीसाठी. आपण पाहिलं तर प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली होती. माहिती आहे समोरचा संघ तगडा आहे. या संघासमोर आपल्याला टार्गेट देणंही योग्य आहे ही रणनीती. यावेळेस पाहू शकता अतिशय चांगला फटका आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये ट्रॅव्हल्स होतं. एक धाव कंप्लीट झाली आणि एकच धाव घेतली जाते. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण खूप चांगले इथे पाहायला मिळतंय राजा यांचं. आणि फेकीही त्याहून अधिक चांगली. एक धाव घेतली जाते एका धावेने. धावसंख्या आपण पाहिली तर 15 या अंकावरती जाऊन पोहोचली जाते. प्रयत्न जरूर केला जातोय मोठे फटके खेळण्याचा, परंतु गोलंदाजी धार खूप चांगली पाहायला मिळते या ओव्हरमध्ये. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. क्या बात आहे. वाड शॉट, वाड शॉट. चेंडू सीमा पार. बिगिट षटकार. जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा तयार होतंय फलंदाज. पाहूया यावेळेस चेंडूला टर्न केलेला आहे. स्क्वेअर अंबरच्या रिझन मध्ये चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होतो. एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुरून क्षेत्ररक्षक घेतोय. दबाव टाकलेला आहे. थ्रो चांगला झालेला आहे, परंतु पाहूया इथं मात्र 2 धावा अचूकरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. रनिंग ही चांगली आहे मैदानाच्या आतमध्ये. आज सर्वस्व पणाला लावून किरण मात्र गोलंदाजी केली आणि इथं मात्र फलंदाजी केली जाते चांगली. इथं मात्र आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 23 या अंकावरती लागली गेली आहे. एक षटकार लागूनही मी तर म्हणेन की जितू धुमाले याने एक कमबॅक केलेलं पाहायला मिळतंय. 11 धावा खर्च झाला, एक गडी बाद केलं. आता मात्र खुले हात करावे लागतील. येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला हाणामारी करावं लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. फिरू या बेलेशेचं तिसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतो या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ज्या आहेत त्या आपण पाहिल्या तर विजय याच्या नावे आहेत 32 धावा. त्यानंतर आपण जर पाहिलं तर या स्पर्धेतील षटकार पहिली हॅट्रिक पाहायला मिळाली भरत पाटील यांच्या माध्यमातून. आणि चौकार हॅट्रिक आतापर्यंत आपण पाहिल्या तर 2 पाहायला मिळतात. कुंदन पाटील आणि महेश काबूकर यांनी तर खतरनाक आपण पाहिली तर फलंदाजी केली होती. बॅक टू बॅक 5 चौकार त्यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले होते. कालच्या दिवसात अप्रतिम खेळ करणारा खेळाडू तो म्हणजे आपण जर पाहिलं तर गोट्या यांना मात्र दिलं गेलं होतं कालच्या दिवसातील प्लेअर ऑफ द डे कूलर. सन्माननीय चिंतामणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला ते साकारित झालं होतं. पाहूया पुन्हा एकदा भीरू या वेळेस तयार होतो गोलंदाजी मार्कवरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती फील्ड प्लेस चेक करत असताना पाहायला मिळतात. पुढील चेंडू यावेळेस चांगला फटका आहे. गॅप मध्ये खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक दुरून झेपावतोय. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मित्र म्हणून त्या ठिकाणी. अशा आकांक्षा सोडली नाहीये. चेंडूवरती नजर जशी तशी ठेवली आणि त्या चेंडूवरती सिंहासारखे झडपल्या. चेंडूला मात्र आतमध्ये थांबला गेला. 2 धावा खर्च केले गेल्या. 2 धावेने आपण पाहिलं तर 25 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. पुन्हा एकदा पाहूया या वेळेस चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. हवं तशा बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आलं नाहीये. एकच धाव घेतली जाईल, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 26 धावा. रोशन याकडे सुद्धा चांगली ॲबिलिटी आहे, क्षमता आहे, परंतु तसं काय फटकं पाहायला मिळालं नाहीये. किरण एक मात्र एकाकी झुंज ठेवला जातोय, लढवला जातोय. 2 चौकार आणि एक षटकारच्या मदतीने आपण पाहिलं तर एक चांगली धावसंख्या आतापर्यंत त्यांनी जमा केलेली आहे. पुढील चेंडू या वेळेस बॅटची वरील कडा. यस, फलंदाज बाद होते जेलच्या स्वरूपात. पण वरती लागणार हा दुसरा झटका आपण पाहिलं तर एक अतिशय पॉवरफुल आणि स्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असणारा फलंदाज मात्र बाद होतोय. किरण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होते.
या फलंदाजाला मात्र इथनं पूर्ण डावाचे सूत्र हाती घेऊन चांगली धावसंख्या उभारणं गरजेचं आहे. आणि आपण जर पाहिलं तर विक्रम स्पट वडूनगर हा संघ खूप ताकदवार. नवीन फलंदाज विनोद येतो मैदानाच्या आतमध्ये. डावाला सावरावं लागेल, आवरावं लागेल. इथं मात्र तल धरून फलंदाजी करावी लागेल. भिरू टन होते गोलंदाजी मार्क वरती. एक विकेट घेतलेला आहे. 3 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, चेंडू हवेमध्ये आहे. बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय जेलच्या स्वरूपात. नवीन फलंदाज पुन्हा देतोय मैदानाच्या आतमध्ये. इथं जर पाहायला गेला आपण आतापर्यंत आपण पाहिले तर 2 हॅट्रिक कंप्लीट झालेले आहेत. हॅट्रिक बॉल घेऊन पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस पाहतोय आपण ऑन साइडला खेळलेला आहे. हॅट्रिक बॉल होता. इथं मात्र आपण जर पाहिलं तर कुठेतरी चुकवलेला आहे फलंदाजाने. एक धाव इथं कंप्लीट केली जाते. एका धावेने आपण पाहतोय 27 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. आतापर्यंत आपण 2 हॅट्रिक विकेट पाहायला गेले तर तानाजी पाटील यांच्या माध्यमातून आणि प्रल्हाद नाईक यांच्या माध्यमातून अशा 2 हॅट्रिक या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळाल्यात. पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलेला आहे. पाहू शकता आपण विरुद्धच्या रिझन मध्ये वेगाने चेंडू धाव घेतोय आणि इथं मात्र पाहायला मिळत आहेत 2 धावा कंप्लीट जात आहेत. 2 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या या चेंडूवरती. एकंदरीत या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते धावफलकावरती 29 अंकावरती. षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 3रं इथं मात्र कंप्लीट होते. या षटकामध्ये 2 गडी बाद करून आणि 6 धावा खर्च केल्या. म्हणजे एक किफायती आणि चांगली ओव्हर इथं मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या उभारली होती. 23 धावा होत्या. इथं मात्र आपण जर पाहिलं तर फक्त 6 धावा खर्च करतोय आणि 29 धावांवरती आपल्याला पाहायला मिळते स्कोर कार्ड. शेवटचं अंतिम षटक गोविंद. या गोविंद गोलंदाजाला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. त्या उलट फलंदाजांना मात्र हात खुले करून जास्तीच्या धावा कुठणं गरजेचं आहे. या वेळेस आपण पाहिलं तर चौथा आणि अंतिम गोलंदाज गोविंद येतोय. आपण जर पाहिलं तर पहिली मॅच मध्ये श्याम चौगुले याने खूप चांगली गोलंदाजी टाकली होती. मॅच त्या गोलंदाजीच्या जोरावरती भेटली होती आणि त्यानंतर मात्र त्यांना ओव्हर दिली नाहीये. कारण ती आपल्याला पाहायला मिळते की जशी टीम स्ट्रॉंग असेल तशी गोलंदाजी स्ट्रॉंग इथं मात्र पाहायला मिळते. यावेळेस पाहतोय आपण चेंडूला दिशा दिलेली आहे. वाडीस थर्डमॅनच्या रिझन मध्ये फुटबॉलच्या रिझन मध्ये अडवण्याचा प्रयत्न. चेंडू थांबला नाही. गेला सीमा पार आणि येतोय लकीली चौकार.
इथं मात्र आपण पाहतो की पहिल्या चेंडूवरती आक्रमण केले जाते आणि एक चौकार इथं मात्र आपण पाहिलं तर प्रस्तावित केला जातोय. 33 धावा ऑन बोर्ड, धावफलकावरती लागले गेलेत. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोविंद तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस आपण पाहिल्या दिशा दिलेल्या आहे. दुरून क्षेत्ररक्षक झेपावतोय चेंडूकडे आणि इथं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा या चेंडूवरती सुद्धा जमा केल्या जात आहेत. 35 धावा धावफलकावरती. प्रत्येक वेळी आपल्याला पाहायला मिळते रणनीती रणनीती आणि रणनीती पाहायला मिळते. पहिल्या मॅच मध्ये जर विचार केला तर श्याम चौगुले यांनी 3 धावा देऊन 3 गडी बाद केले होते आणि एक चांगली ओव्हर राहिली होती. आपण पाहिलं तर त्या संपूर्ण इनिंग मध्ये सर्व गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली होती. त्याहून अधिक सर्वात चांगली गोलंदाजी केली होती. त्या कारणास्तव आपण जर पाहिलं तर कमी धावांचं ती मॅच राहिली होती. इथं मात्र आपण पाहिलं की रणनीती चेंज केली जाते आणि गोविंद यास अंतिम षटक हाताळण्यास दिला जातोय. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. थोडीशी मिसफिल्ड तिथं पाहायला मिळाली आणि दरम्यान आपण पाहतोय पाहता पाहता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 38 धावा. आतापर्यंत आपण विचार केला तर 9 धावा खर्च केलेल्या 3 चेंडूंचा खेळ इथं मात्र संपन्न झालेला आहे आणि उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे पहिल्या पारीतील समाप्तीसाठी. खास करून दिवसभर दिवा संघाला काही करण्यासाठी या 3 चेंडूंमध्ये जर एखादा मोठा फटका आला तर निश्चित एक चांगला स्कोर पाहायला मिळेल. फाईट स्कोर पाहायला मिळेल. पाहूया पुढील चेंडू. पेशा संघाला आपण पाहिलं तर 39 धावाही कंप्लीट करता आल्या नव्हत्या. इथं मात्र खराब चेंडूची हाताळणी पाहायला मिळते. पंच आमच्याकडे बोलतात समांतर हात करून अवांतर धावेची खून केली जाते वाईटच्या स्वरूपात. 39 ऑन बोर्ड. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. यावेळेस सोडवला आहे. मिस टाइम जरूर झालेला आहे. वीरू आहे त्या ठिकाणी, चुकी नाही आहे आणि इथं मात्र आपण पाहतोय जेलच्या स्वरूपात फलंदाज होते बाद. आतापर्यंत जर विचार केला तर किरण यांनी एक चांगली फलंदाजी केली होती. 18 धावा जमा केल्या. त्यानंतर कुठल्याही फलंदाजाला एक मोठी धावसंख्या उभारता आली नाहीये. पुण्यनाथ आता मात्र आपण जर पाहिलं 10 धावांवरती खेळतोय. नवीन फलंदाज साईनाथ मात्र येतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 39 धावा धावफलकावरती आतापर्यंत बनलेले आहेत. 10+ धावसंख्या चांगली मानली जाते परंतु विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ हा समोर आहे. त्यांच्या समोर कमीत कमी 50 पर्यंत तरी स्कोर हवा आहे. आपण पाहतोय पुन्हा एकदा यावेळेस बॅटची काढा होती. प्रयत्नही चांगला झाला परंतु एका धाव्यापासून रोखू शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु नाही आहे. 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय. एकच धाव घेतली गेली. सॉरी एकच धावेने आपण पाहतोय 40 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचते. शेवटचा अंतिम चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा गोविंद तयार होतो गोलंदाजी मार्क वरती. विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघाने अंतिम ओव्हर मध्ये एक चांगला खेळ पाहायला मिळाला. पुढील चेंडू यावेळेस क्या बात आहे. चांगला चेंडू हाताळला होता. बीट झाले होते फलंदाज आणि त्यानंतर बीट झाले. यष्टीरक्षक दरम्यान एक धाव कंप्लीट करून दुसऱ्या धावेचा प्रयत्न कंप्लीट केला गेला आणि इथं मात्र तिसऱ्या धावेची मागणी तसा पुरवठा इथं मात्र पाहू शकता आपण. साईनाथ मात्र खूप चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. किती धावा या चेंडूवरती बनल्या गेल्या आहेत तर 3 धावा. पंचांच्या माध्यमातून इशारा केला जातो की 3 धावा 22च्या स्वरूपात आहेत की पंच 22च्या स्वरूपात बॅट कट आहे. 3 धावा. 3 धाव्याने स्कोर कार्ड मध्ये आपल्याला
22 यस 22च्या स्वरूपामध्ये आहेत. आपण पाहतोय या 3 धावेने स्कोर कार्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत 43 धाबा आणि 44 धाबांचं टार्गेट आहे. तर आपण पाहतोय की 44 धावांचं इथं मात्र टार्गेट आहे विक्रम स्पॉट ओढणगावकर संघासमोर. आता हे बनलं जाईल की थांबलं जाईल या ऐकूया सौरभ यांच्या आवाजाने. थँक्यू सो मच मनोजी ठाकरे सर.
थँक्यू सो मच योगेश चिकणे सर. आणि थँक्यू अल्पेशजी गायकवाड. एक जबरदस्त स्कोरर आहेत. खूप मोठी उंच भरारी घेतली आहे. मग ठाणे रायगड अशा नामांकित स्पर्धामध्ये भिवंडी त्यांची मात्र. आणि दापोडे म्हटलं तर ते दापोडे म्हटलं तर दापोड्याचे ते मानसपुत्र आहेत. आणि आमचा मामाचा गाव आहे. आम्ही देखील म्हटलं तरी काही हरकत नाही. जीटीसी ही स्पर्धा कव्हर करते. तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. जे मायबाप प्रेक्षक या स्पर्धेला पाहतात त्यांचं देखील. आणि सुनीलजी मात्रे 40+ म्हटलं तर प्रत्येक स्पर्धेमध्ये ते असतात. आमचे मामा आहेत. मामा तुमचं देखील स्वागत करू सुनीलजी मात्रे यांचं. त्याच्यानंतर आज विक्रमजी नाईक सर पाहताय, सुरेशजी गरज सर पाहताय. भाऊ पाटील आज पंचाच्या भूमिकेत नाही आहेत काही कारणास्तव, ते मात्र गेले घरी. हे सर्वांना पंचांना शुभेच्छा देऊ. मास्टर 40+ एक जबरदस्त फलंदाज इंद्रपाल पाटील यांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती. कालचा दिवस अक्षरशः गाजवला गावदेवी पिंपळगरनं. आज कोणता सगळं जाईल या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये, याच्यासाठी चाललेली ही लढत, याच्यासाठी चाललेलं हे युद्ध, या दोन टीम मध्ये तुम्ही पाहता कोण जिंकेल ही मॅच. हे सर्व मान्यवर त्यांचे कटआउट या स्पर्धेला ते भेट देतात. या 6 दिवसामध्ये नक्कीच तुम्हाला येताना पाहायला भेटतील. आरके बिल्डर्स तुम्ही टॉस बॉक्स पाहता. गुणलेखेच्या भूमिकेत मनोज ठाकरे सर. आता समालोचन केलं, आता लगेचच गुणलेखेच्या भूमिकेत अल्पेश गायकवाड थोडा आमचा रेक्स करतात. चव्वेचाळीस धावाचा पाठलाग करायचा. आता उत्तरार्धामध्ये विक्रम स्पोर्ट वडूनगर टीमला, दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा. जर बॅटिंगचा विचार केला, किरणच्या बॅटमधून 18 आल्या. त्यानंतर उदय त्यानं 4चं योगदान दिलं. महेश आणि राजा अशी सलामीची आघाडीची जोडी. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अर्जुन सज्ज झाला. विश ऑल द बेस्ट फॉर द टू टीम शो क्रिकेट. दोन्ही टीमला खूप साऱ्या मनपूर्वक शुभेच्छा देऊ. मॅचला सुरुवात करूयात. पहिलाच बॉल आडव्या पाठ खेचला. बॉल साला पॉवर बॅक स्ट्रोक. बॉल सीमा पार आला. पहिल्याच बॉल वरती दमदार चौकार. चार धाब्यानं अकाउंट खुलं केलं महेशनं. आणि संघ देखील जाऊन पोहोचलाय 4 या आकडावरती. वीर तानाजी क्रीडा मंडळ आयोजित वीर तानाजी 40+ चषक तुम्ही पाहताय. स्पर्धेचा दुसरा दिवस. सेमीफायनल आपण एक नक्कीच याच्यानंतर मॅच नंतर आपण खेळणार आहोत. यातून जो सामना जिंकेल तो फाईट करेल गावदेवी पिंपळगर, ज्यानं कालचा दिवस अक्षरशः गाजवला. क्वार्टर फायनल आपण याच्यानंतर लगेचच खेळणार आहोत. फिल्डर तिथे झाली आहे चुकी. बॉल चालला बॉडीला इच्छा दिशेनं. फिल्डर कडनं चुकी. सीमा पार चौकार.
लागोपाठचा दुसरा चौकार तुम्ही पाहता या स्पर्धेमध्ये लागोपाठचे 5 चौकार महेशच्या बॅट मधून आल्यात. हा विक्रम आहे या स्पर्धेचा. धाव फलकावरती 8. 44 लक्ष पार करायचं. पहिल्या 2 बॉलवरती 2 चौकार. तिसरा येईल का चौकार? षटकातील पुढचा बॉल. इथे मात्र पाठचा खडा लागलाय का? अपील स्ट्रॉंग होती. तुम्ही पाहताय हा बॉल डॉट आलाय. शर्लापासून थोडा दूर ठेवला अर्जुन बुवा बॉलिंग ट्रॅक वरती. तुम्ही पाहता 8 धावा स्कोरबोर्ड वरती. महेशनं आजच्या दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग केली आहे विक्रम स्पोर्ट वडनोकर साठी. तर दिवा स्पोर्ट दिवा खूप चांगली काम करीत आले. पुढे जाऊन हो 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 क्या बात आहे. स्वतःला नक्कीच इथे मात्र एक झेप घेण्याचा प्रयत्न जरूर होता. जमीन लगेच ते पडले पण झेल पर्यंत हाताला साठून बॉल जमीनला दान झाला. या बॉलवरती सिंगलच्या बरोबरीनं स्कोर पुढे जात असताना 9 या खड्यावरती 11ची सरासरी प्रति षटकामध्ये गाठायचे. 44 लक्ष पार करायचं. उत्तरार्धामध्ये विक्रम स्पोर्ट वडनोकर संघाला आज आवाज देखील ऐकला वडनोकरचा समालोचन कक्षामध्ये. योगेश चिकडे यांचा आपण आवाज ऐकला. तुमचं देखील स्वागत करू. तुमचाच संघ आहे आम्ही कधी बोलू. माहिती आहे योगेश शिकणे सर तुमची. योगेश सर चिकडे देखील त्यांना देखील मात्र मॅचची आतुरता की हा सामना जिंकला कदाचित सर एक ट्रॉफी तुम्हाला लागूदार होईल. थोडी रन आउटची संधी निर्माण झाली असती. टेन्शनला महेश धावत होते. या बॉलवरती मिळतीये सिंगल स्कोर पुढे चालला. धाव फलकावरती 10 या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ शिल्लक आहे. दहा धावा धावफलकावरती 11च्या सरासरीने 44 करायच्यात. पहिल्या सुरुवातीच्या 2 बॉलवरती चौकार आला. आता या षटकातील शेवटचा बॉल. या बॉलवरती मोठा फटका येईल का? महेशच्या बॅट मधनं षटकातील पुढचा बॉल. बॅटचा कडा बॉल मागे गेला. फिल्डिंग फर्स्ट स्लिपला चांगली झाली. या बॉलवरती मिळती सिंगलच्या बरोबरीनं जी सरासरी गाठायची होती विक्रम स्कोट वडनोकर टीमच्या बाजूने. धावा धावफलकावरती तुम्ही पाहता 11 बॉल शिल्लक 18 मध्ये बनवायच्या 33. आणि ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक संगीत. उदय मात्रे दुसऱ्या षटकामध्ये उडवला बॉल टॉप एज. जेलची शक्यता. विकेट किपर धावतोवर. इथे मात्र अपयश आलाय. या बॉलवरती मिळतात धावा 2. विकेट किपरला देखील माहिती आहे कॅच खूप महत्वाची आहे. स्वतः कॅप्टन आहेत. तेवढ्याच धावत गेले. झेल जमीनला दान झाला. महेश नका बॅटिंग केली. पहिल्या मॅच मध्ये 5 चौकार. दुसऱ्या मॅच मध्ये 2. त्याच्या मॅच मध्ये तुम्ही षटकार पाहिले. खूप चांगला बॅट्समन आहे आणि ही मॅच त्या महेशला माहिती आहे महत्वाची आहे. आणि गोलंदाज उदय मात्रे त्याला देखील माहिती आहे महेशची विकेट किती महत्वपूर्ण आहे. येईल का विकेट? षटकातील पुढचा बॉल
ऑलंदी कार्पेट बॉल चाला बॉन्डलाच्या दिशेनं वेगान आला लॉंग ऑनचा फिल्डर मात्र तिसऱ्या 10 ला बॉल उचलेल तोपर्यंत या बॉलवरती मिळते त्या 2 धावा 2 धावेच्या बरोबरीनं धावा धावफलकावरती 15 या कड्यावरती गावदेवी पिंपळकर तुम्ही देखील सज्ज राहा बघा आपण लगेच टॉस करू या मॅच नंतर तुम्ही देखील सज्ज राहायचं आहे धावा धावफलकावरती आरवा बॅटनं खेचला टाप केला बॉल चला मिड विकेटला दुसरी धाव होईल का 2 धावा पूर्ण केल्या जातात तुम्ही नक्कीच आवाज ऐकला योगेशजी चिकडे यांचा ते देखील दमन दौऱ्यामध्ये क्वालिफाय झाल्यात ते सांगतायत खूप चांगली गोलंदाजी त्याने केली आणि एक जबरदस्त ते मात्र गोलंदाज आहेत डबलला जास्त महत्व दिला जात आहे धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय 17 या आकड्यावरती फडेका पायच्या रडारमध्ये पाडून स्लिप बॉल चाला बोर्डी लाईनच्या बाहेर काउकर सीमा पार ठोकलाय षटकार षटकाराच्या मदतीनं धावा धावफलकावरती स्कोर बोर्ड वरती रणसंख्या तुम्ही पाहताय 23 या कड्यावरती 23 रन 44 चा पाठलाग करायचा याच्या अगोदरच्या मॅच मध्ये 39 रोखल्या होत्या दिवा स्पोर्ट दिवानं षटकातील पुढचा बॉल टॉप ची शक्यता विकेट कीपर पकडला असेल षटकानंतर प्रत्युत्तर दिला T4 टॅच जशाचं प्रत्युत्तर विकेटचं पतन OUT फलंदाज बाद टन देऊ शकेल दिवा स्पोर्ट दिवा काय घडेल या मॅच मध्ये येणारे 12 बॉल तुम्हाला सांगून जातील किती धावा खर्च होतील या ओव्हर मध्ये ही ओव्हर कमबॅकिंग आली या ओव्हर मध्ये 4-5 धावा खर्च केला तर शेवटच्या ओव्हर मध्ये जास्त धावा राहतील किती धावा येतील किरण माजरे कमबॅक करेल का या षटकामध्ये भिवंडी 40+ सल्लागार कपिल मात्रे या साहेब आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक सरचे स्वागत बॉल ऑफ स्टंपला सोडून जात असताना वाईड बॉलचा इशारा आला सुनील मात्रे सरांचा बॉल टू द इक्वेशन या मॅच मध्ये मैदानामध्ये नवीन फलंदाज आला बॅटिंग साठी वीरू भीरू आलाय या षटकातील पुढचा बॉल हलक्या हातानं बॉल चालला बॉलला दिशेने तुम्ही पाहता मिड विकेटचा फिल्डरला एक केली सेकंडचा कॉल चालला लॉंग ऑनचा फिल्डर जोपर्यंत बॉल उचलेल तोपर्यंत या बॉलवरती 2
2 स्कोर पुढे चाललाय धावा धावपलकावरती. 37 या कड्यावरती 37 धावा धावपलकावरती. 44 लक्ष पार करायचंय. 37 7 धावेची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक असतील 8 बॉल 7 धावेची गरज आहे. फिल्डिंग मध्ये बदलाव करत असताना तुम्ही पाहता या षटकातील पुढचा बॉल. बॉल चाला बॉललाच्या दिशेने तुम्ही पाहता. लॉंग ऑफ लांबीस फील. दिवा स्पोर्ट दिवाच्या बाजूनं विकेट कीपर बीट त्यानंतर लॉंग ऑफचा फिल्डर बीट. आला बॉल सीमा पार चौकार. गोलंदाजी चांगली होती. फिल्डर साथ देत नाहीये. गोलंदाज किरण म्हात्रेला 3 धावेची गरज आहे. हा बॉल तुम्ही पाहता बादचा खेळा घेतला त्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. अशा रीतीने षटक क्रमांक संपला जात आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती तुम्ही पाहताय त्या स्कोरबोर्ड वरती 41 3 धावेची गरज. सहा चेंडू 3 धावेची गरज आहे. जर 300 षटकामध्ये एक विकेट कपर करणं मात्र बॉल सुटला त्याच्यानंतर चौकार गेला लॉंग स्टॉपला. इथेच मात्र लॉंग ऑफला चुकी झाली आणि त्याच्यानंतर चौकार गेला. अशा चुका तुम्हाला मॅच मध्ये बाहेर काढेल दिवा स्पोर्ट दिवा. कारण आता याचं समीकरण तुम्ही पाहताय 6 बॉल अवघ्या 3 धावेची गरज आहे. 6 बॉल 3 आणि बॉलिंग ट्रॅक वरती शशिकांत म्हात्रेला 3 धावा रोखण्यासाठी. रोकेल का 3 धावा? रोखू शकते. इथे मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल शशिकांत म्हात्रेला. षटकातील पहिलाच बॉल लेन पीक केली. बॉल चाला बॉडी लाईनच्या बाहेर. विजयाचा चौकार. सामना जिंकला. या मैदानावरती विक्रम स्पोर्ट वडनवगर संघ पोहोचला या स्पर्धेच्या सुपर 6 मध्ये. अभिनंदन हार्डलक. दिवा स्पोर्ट दिवा खेळ चांगला राहिला आणि झाला चुका या मॅच मध्ये तुम्हाला बाहेर घेऊन गेला. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच